ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इब्री लोकासपत्र अध्याय 10 5 ते 10 ही वचने. इब्री लोकासपत्र अध्याय 10 5 ते 10 ही वचने. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे यांची तुला इच्छा नव्हती. त्यात तुला संतोष नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पिण्यात येतात तीही. आणि मग तो म्हणाला, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. या दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करीतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन इब्री लोकासपत्र त्याचा 10वा अध्याय 6 वचनापासून तर 10 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ख्रिस्ताचा आत्मयज्ञ एकदाच आम्हाला ह्याबद्दल ह्या ठिकाणी दिसून येतं. यज्ञ आणि अन्नार्पणाबद्दल आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतं. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. प्रियांनो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये त्यांनी पाठवलेला आहे. फक्त मनुष्याची पाप क्षमा करण्यासाठी. मनुष्य जो शापामध्ये होता, त्याबद्दलची क्षमा मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर आलेला आहे. पापाबद्दल आम्हाला अर्पण करावं लागायचं. आणि अर्पण काय तर कोणता कोकरा अर्पण करायचा, कोणता पशु अर्पण करायचा. आणि
त्यामुळे बायबल सांगतंय की कोणत्याही पशुचं, कोणत्याही प्रकारच्या कोकऱ्याचं रक्त तुमचं आणि माझी पाप क्षमा करू शकत नाही. त्याच्यासाठी पवित्र जन पाहिजे, पवित्र रक्त त्यासाठी पाहिजे. आणि पवित्र ह्या भूतलावर कोणीच नाही, पवित्र कोणीच नाही. देवाशिवाय कोण पवित्र आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर तुमच्या आणि माझ्या पापासाठी तो आला. त्यांनी आपलं पवित्र रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी त्या क्रूस खांबावर पूर्ण त्याचं कार्य त्यांनी ते पूर्ण केलं. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियांनो तारणाचा मार्ग उघडलेला आहे. आज देवानी त्याला पाठवलं, त्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. आज प्रियांनो देवाची इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत का? त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आणि मी जीवन जगत आहोत का? बऱ्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, नवीन करारामध्ये आम्ही बघतो की तुम्ही मला प्रभुजी प्रभुजी म्हणता, परंतु तुम्ही माझं का ऐकत नाही. आम्ही फक्त प्रभुजी प्रभुजी म्हणतो, परंतु बऱ्याच वेळेस आम्ही देवाचं ऐकत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाही. प्रियांनो, मग देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कधी पूर्ण होणार? आज त्यांनी येऊन जे यज्ञ होता तो पूर्ण केलेला आहे, त्यांनी पित्याच्या इच्छेनुसार ते केलेलं आहे. आज देवबाप देखील तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही त्याच्या इच्छेनुसार जीवन जगावं. तुम्हाला आणि मला त्या पापातून परमेश्वराने ह्यासाठी सोडवलेलं नाही की तुम्ही आणि मी आपल्या इच्छेनुसार जीवन जगावं, तर ह्यासाठी त्यांनी आम्हाला पापातून सोडवलं की आम्ही देवाच्या अनुसार जीवन जगावं. आज प्रियांनो, या आपण प्रभूला आपण म्हणूया, देवा मला तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू मला सहाय्य कर. प्रभू निश्चितच देवबाप तुम्हाला आणि मला सहाय्य करेल. या प्रियांनो प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवबाप्पा, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, उंचावितो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो देवबाप्पा, ह्या वेळेस आज आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहे देवबाप्पा. परमेश्वरा, जसा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या इच्छेप्रमाणे तो चालला, तसाच प्रभू देवबाप्पा आम्ही देखील प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं. परमेश्वरा, आमच्या इच्छा नाही तर तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्या अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो देवा. धन्यवाद देतो परमेश्वर प्रभू सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आणि त्याची रक्षा कर, पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.